2014 साली भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट बहुमताचे सरकार आल्यानंतर माननीय नितीन गडकरी यांच्या खामगाव दौऱ्यात तत्कालीन कृषी मंत्री भाऊसाहेब पुंडकर यांनी गजानन महाराजांच्या पायदळ पालखी मार्गाची मागणी केली होती। गडकरींनी तात्काळ आर्थिक तरतूद करून या मार्गाला मान्यता दिली, ज्यामुळे वारकऱ्यांचा आनंद शिगेला पोहोचला होता। पंढरपूरच्या एकादशीसाठी गजानन महाराजांची पालखी नियमितपणे 55 दिवसांच्या प्रवासात या मार्गावरून जाते। मात्र आज या मार्गाची दुरावस्था पाहता वारकऱ्यांसाठी या मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे। संपूर्ण मार्गावर अतिक्रमण वाढले आहे। झाडे आणि झुडपे देखील मार्ग रोखत आहेत। शासनाने अनेक गावांची फलके, शाळांचे बॅनर, प्रतिष्ठानचे बॅनर आणि पेट्रोल पंपाचे बॅनर पालखी मार्गाच्या मध्यभागी लावले आहेत। यामुळे वारकऱ्यांना होणारा त्रास वाढला आहे। या समस्यांकडे वरिष्ठ किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन दंडात्मक कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे, असे वारकरी आणि भक्तगणांनी मागणी केली आहे।